नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी काल झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर त्यामधील काही महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर केले आहेत आणि हे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे असतील। तर तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते। पुढचा प्रश्न पाहूया। शिवरायांनी तोरणगडाचे कोणते नामकरण केले? शिवरायांनी तोरणगडाचे कोणते नामकरण हे केले होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे प्रचंडगड। हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्राचे सध्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे जलसंपदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे यापैकी एकही नाही। एका मुलाने 425 मध्ये 27 वजा करण्याऐवजी ते मिळविले तर उत्तरात किती फरक पडेल? एका मुलाने 425 मध्ये 27 वजा करण्याऐवजी मिळविले तर उत्तरामध्ये कितीने फरक पडेल? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी, ते म्हणजे तर 452 हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। कुष्ठरोग्यांसाठी अमरावतीजवळ कोणते ठिकाण आहे? कुष्ठरोगासाठी अमरावती जवळ कोणते ठिकाण आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे तपोवन हे ठिकाण कुष्ठरोग्यांसाठी अमरावतीजवळ आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोरडे हवामान कोणत्या प्रदेशात आहे? खालीलपैकी कोरडे हवामान हे कोणत्या प्रदेशामध्ये आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे कच्छ या ठिकाणी कोरडे हवामान हे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती वस्तू विजेचे उपकरण नाही? खालीलपैकी कोणती वस्तू ही विजेचे उपकरण नाही? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे कात्री। तर कात्री हे वस्तू विजेचे उपकरण नाही। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या काठी बसले आहे? कोणते तीर्थक्षेत्र हे गोदावरी नदीच्या काठी बसलेले आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे नाशिक। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या शहराचे नाव कोणते? महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या शहराचे नाव कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे नागपूर। तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर हे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारताची सर्वात लांब नदी कोणती? भारताची सर्वात लांब नदी कोणती? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी, ते म्हणजे गंगा नदी। तर भारताची सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या पिकाला भरपूर पाण्याची गरज असते? खालीलपैकी कोणत्या पिकाला भरपूर पाण्याची गरज ही असते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे तांदूळ। तर तांदूळ या पिकाला भरपूर पाण्याची गरज ही असते। पुढचा प्रश्न पाहूया। मामाची बायको म्हणजे वडिलांची कोण लागते? मामाची बायको म्हणजे वडिलांची ती कोण असते किंवा कोण लागते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे बहीण। तर मामाची बायको ही वडिलांची बहीण लागते। पुढचा प्रश्न पाहूया। वनस्पती रात्रीचा कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीचा कोणता वायू हा सोडतात? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी, ते म्हणजे कार्बन डायऑक्साईड या नावाचा वायू वनस्पतीही रात्रीच्या वेळेस सोडतात। पुढचा प्रश्न पाहूया। वर्तुळाचा व्यास 16 सेमी असेल तर त्यांची त्रिज्या किती असेल?
वर्तुळाचा व्यास 16 सेमी असेल तर त्यांची त्रिज्या ही किती असेल? तर मित्रांनो याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी, ते म्हणजे 8 सेंटीमीटर एवढी. तर 8 सेंटीमीटर हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. जेथे मीठ तयार करतात त्या जागेला काय म्हणतात? जिथे मीठ तयार करतात त्या जागेला काय म्हणतात? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे मिठागर. चा प्रश्न पाहूया. एका रांगेत 21 मुले होती. मागून 5व्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाचा पुढून कितवा क्रमांक असेल? एका रांगेत 21 मुले होती. मागून 5व्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाचा पुढून हा कितवा क्रमांक असेल? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी, ते म्हणजे 17वा नंबर. तर 17वा क्रमांक हा असेल. पुढचा प्रश्न पाहूया. वर्तुळाचा व्यास 16 सेंटीमीटर असेल तर त्यांची त्रिज्या किती असेल? वर्तुळाचा व्यास हा 16 सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्याही किती असेल? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 8 सेंटीमीटर एवढी असेल. पुढचा प्रश्न पाहूया. 3 व 5 ने भाग जाणारी संख्या कोणती? 3 आणि 5 ने भाग जाणारी संख्या ही कोणती आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे 255. तर 255 ही संख्या 3 व 5 ने भाग जाणारी संख्या आहे. पुढचा प्रश्न पाहूया. घड्याळातील तास काटा 11 व 12 यांच्यामध्ये व मिनिट काटा 4 वर असल्यास किती वाजतील? घड्याळातील तास काटा 11 व 12 यांच्यामध्ये व मिनिट काटा हा 4 वर असल्यास किती वाजतील? तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे 11:20 होतील ते. पुढचा प्रश्न पाहूया. झाडाला नवीन पालवी फुटते व हवा हळूहळू उष्ण होऊ लागते, तो ऋतू कोणता आहे? झाडाला नवीन पालवी फुटते व हवा हळूहळू उष्ण होऊन लागते, तो ऋतू कोणता आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी होईल, ते म्हणजे तो वसंत ऋतू होईल. पुढचा प्रश्न पाहूया. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन डी, ते म्हणजे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हवा थंड केल्यास त्यांचे रूपांतर कोणत्या अवस्थेत होते? हवा थंड केल्यास त्यांचे रूपांतर हे कोणत्या अवस्थेमध्ये होते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे द्रव्य. भारताचे सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या शहराचे नाव काय? भारताचे सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या शहराचे नाव काय आहे? तर यासाठी उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी होईल, ते म्हणजे मुंबई. तर मुंबई या शहरामध्ये भारताचे सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. आग्नेय दिशा कोणत्या 2 मुख्य दिशांत आहे? आग्नेय दिशा कोणत्या 2 मुख्य दिशांत आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे पूर्व आणि दक्षिण. हे उत्तर एकदम बरोबर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर पण करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.